मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व आपले शेवगा शेतकऱ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय हा थोडा गंभीर आहे. कारण कसं झालं, बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं, आम्ही छाटणी केलेली, बऱ्याच मित्रांनी छाटणीनंतर त्यांनी पुढचं नियोजन व्यवस्थित केलेलं. आज शेंगा पण आलेला आहे, पण बागेमध्ये तण भरपूर झालेले आहे. आपण छाटणीच केलेली नाही. आपण मागच्या पण व्हिडिओ सांगितलं, आम्ही काही छाटणी करतच नाही. आपण चालू रुटीनमध्येच परत माल धरतो. तर आपला माल पण चांगल्या प्रकारे निघलेला आहे आणि नवीन सेटिंग पण बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघा, अशी झुक्क्यामध्ये आता जसे शेवाळे कशा दिसतात तशी आता सेटिंग पण व्हायला लागली नवीन. तर आपला आजचा व्हिडिओचा उद्देश मित्रांनो, हे गवत बघू शकता तुम्ही. आपण काय केलं मित्रांनो, भरपूर असं गवत झालं. लेबरचा भरपूर प्रॉब्लेम या वर्षी. आणि बऱ्याच मित्रांचं म्हणणं काय झालं, बाबा डाळिंबाची ज्यावेळेस सेटिंग होती दरवर्षी, जे डाळिंब शेतकरी त्यांचं ना, आम्ही जमीन हलवतच नाही. आणि जमीन हलवली गेली किंवा खुरपली गेली तर त्या मुळ्या तुटतात आणि सेटिंगला प्रॉब्लेम येतो. तसं शेवग्यात होत नाही शक्यतो, पण तरी पण त्या मित्रांना आपण सांगितलं, वारा नसताना तुम्ही खाली त्याच्यावर गावतावर स्प्रे घेऊ शकता. तर आपण पण हा स्प्रे घेतलेला बघू शकता. स्प्रेमध्ये आपण स्वीप पॉवर घेतलेलं आहे UPL कंपनीचं. पंपाला 150 मिली, त्याच्यामध्ये एक वंजूळभर युरिया घेतला आणि याची सकाळी सकाळी याच्यावर बॅटरी पंपानं फवारणी केलेली. तर आपण काळजी काय घ्यायची मित्रांनो, फाट्यांवर उडालं नाही पाहिजे औषध. आपल्या खालीच्या ज्या जमीन लगत शेंगा त्या पण खराब नाही झाले पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो नियोजन करायचं. पण तुम्ही बघू शकता, आज 5वा दिवस पूर्ण गवताचा नायनाट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचंय आणि आपली शेवगा शेती अशी स्वच्छ ठेवायची. तर आता हे बघू शकता, आपण जे आपल्या ज्या फाट्या तळाला त्या पण आपण भरपूर असे काळजीपूर्वक घेतले. त्या पण शेंगा आपल्या एकदम व्यवस्थित आहे. आता नवीन सेटिंग पण भरपूर झालेली आहे आणि पूर्ण बार असा एकदम पाल्याने गच्च भरलेला आहे आणि फुलं पण चांगल्या प्रकारे लागली. तर आता मित्रांनो, आपले जो माल चालू असताना आपण आहे ना, परत याला कंटिन्यू केलेलं आहे. झाडांना पाला वगैरे फुटलेला, आता फुलं पण चांगल्या प्रकारात निघलंय आणि सेटिंग पण चांगली होती बघू शकता तुम्ही. आणि जे आपल्या बियाला सोडलेले शेंगा त्या पण बऱ्यापैकी चांगले वाळून गेलेले आहे. आपण बियाणं पण भरपूर तयार केलेलं आहे. कोणाला काही अडचण येणार नाही यावर्षी बियाची. मागच्या वर्षी बियाचं भरपूर शॉर्टेज झालेलं होतं, तर त्या पण मित्रांना अडचण येणार नाही. आणि ज्यांना लागवड करायची त्यांनी जरूर कॉल करा. बियाणं उपलब्ध आहे आपल्याकडे, घरपोच येऊन जाईल तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला गवताच नियोजन करणे, अशा प्रकारे तुम्हाला करणे. लवकर तुमच्याकडचं नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.